एक बैठक मुंबईत आहे आणि त्या हजारांना डावललं, त्यामध्ये जाणीवपूर्वक डावललं. महायुती सरकारने आज खरं एक अलमट्टी धरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये 3:30 वाजता पाटबंधारे मंत्र्याच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवली. मुळात सन 2019 पासून जेव्हा या सांगली जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये महापूर आला, ह्या महापुरामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघातनं कृष्णा नदी जाते, ज्या महापुराचा खरा थेट फटका ज्या विधानसभा मतदारसंघांना बसलेला आहे, तिथले विधानसभेचे आमदार, तिथले लोकसभेचे खासदार हे सरकारने बोलवणं अपेक्षित होतं. आणि महापूर हा काही कुठली जात, धर्म, कुठला पक्ष बघून येत नाही. महापुराचा त्रास सगळ्यांना सोसावला. माझ्या पलूस तालुक्यामध्ये जवळजवळ 30,000 लोकांना मदतकार्य करण्याचं काम आणि आमच्या सर्व सहकार्याने केलं. तसंच सांगली शहराला फटका सोसावा लागला. आणि दुर्दैव असं की 5 वर्ष आज लोकसभेमध्ये आमचे खासदार विशाल पाटील असतील, विधिमंडळात मी स्वतः सातत्याने विधानसभेत हा महाराष्ट्रातल्या महापुराचा आवाज उठवण्याचं काम केलं, आपल्या सांगली जिल्ह्यातल्या महापुराचा आवाज उठवण्याचं काम केलं. अलमट्टी धरणामुळे जी काही कारणं महापुरामुळे, त्यातलं अलमट्टी धरणाचं एक मुख्य कारण आहे. याच्यावर सातत्याने आम्ही चर्चा केली, सातत्याने विधिमंडळात आवाज उठवला. आणि ज्या अलमट्टी धरणाच्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः सुरुवात केली, ज्याचं धरणे आंदोलन आम्ही परवा चक्का जाम आंदोलन केलं, आता आम्हाला वगळून या ठिकाणी बाकी सगळे बोलले जातात. फक्त महायुतीचे आमदार खासदार बोलवले. आज आमचे सांगलीचे खासदारांना बोलवलं नाही, कोल्हापूरच्या या ठिकाणी आज शाहू महाराजांना बोलवलं नाही, सतेज पाटलांना बोलवलं नाही, अरुण अण्णांना बोलवलं नाही, जयंत आसगावकरांना नाही, विश्वजित कदमांना नाही. म्हणजे आम्ही सांगली कोल्हापूरचे नागरिक नाही का? आम्ही लोकप्रतिनिधी नाही का? आम्ही महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही सांगली जिल्ह्याचे, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी आहोत आणि पूरग्रस्त मतदारसंघाचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. पण आम्हाला न बोलण्याचं एक अत्यंत लाजिरवाणी कृत्य या महायुतीच्या सरकारने केलं. मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि निश्चितपणे लोकांच्या न्याय हक्कासाठी अलमट्टीच्या धरणामुळे जर आमच्या सांगली, कोल्हापूर, साताराच्या पूरग्रस्त लोकांना त्रास होणार असेल, जर सरकार आम्हाला सोबत घ्यायला नसेल, तर आम्ही आमच्या पद्धतीने ही लढाई लढायला तयार आहोत. कर्नाटक सरकारशी काय बातचीत करणार आहात? मी तर सातत्याने म्हणतोय की महाराष्ट्र सरकारने आणि कर्नाटक सरकारने या ठिकाणी समंजसपणे एकत्रित बैठका घेतल्या पाहिजे, यातला एक मार्ग काढला पाहिजे, वस्तुस्थिती काही समजून घेतली पाहिजे. आणि याच्याकरता मी स्वतः जेव्हा महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री होतो सन 2021ला, तत्कालीन कर्नाटकाचे पाटबंधारे मंत्री यांच्यासमोर सह्याद्री अतिथीगृहामध्ये आम्ही एक बैठक आयोजित केली होती. त्याच्यामध्ये ठरलं होतं काही गोष्टी की आपण चर्चा करून ह्यातनं 2 राज्य म्हणून ह्यातनं मार्ग काढू. पुढं काय झालं? मी या वेळेवर सातत्याने विधिमंडळात आवाज उठवतोय. विशाल पाटील आमचे खासदार लोकसभेत बोलत आहेत, पण आम्ही बोलल्यानंतर सरकार जागा झालं पाहिजे ना. सरकारने या ठिकाणी चर्चेसाठी पहिलं पाऊल टाकलं पाहिजे. आणि जे होतंय त्यातनं पूरग्रस्त लोकांना पुढे त्रास होऊ नये याच्यासाठी सरकारने, राज्य सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजे. आमच्यासारख्या लोकांना विश्वासात घेऊन चर्चा तरी करा, संवाद तरी करा. संवादच करायचा नाही, आम्हाला बैठकीला बोलवलं नाही, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आज या ठिकाणी केलं दिसतंय. आता अशा गोष्टीत राजकारण केलं जातं, ही शर्मेची गोष्ट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.